गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट क्लोज होतं, त्यामुळे ग्लोबल क्यूज तसे तर फार फार तर न्यूट्रल आहेत, परंतु USचे जे फ्युचर मार्केट आहे ते मात्र चालू आहे. ते जर आपण पाहिलं तर मोस्टली US फ्युचर मार्केट जे आहे तर ते पॉझिटिव्ह बायसमध्ये ट्रेड करते, परंतु फार सिग्निफिकंट पॉझिटिव्ह नाही आहे. म्हणजे त्याला आपण न्यूट्रल म्हणू शकतो फार फार तर. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली मार्केट्स आपण काय म्हणू शकतो की फ्लॅटच आहेत. फार काही कोणी जास्त वर नाही खाली नाही अशा पद्धतीचं मार्केट आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आज आहे मंगळवार, म्हणजेच निफ्टीची एक्सपायरी. तर मग आता नक्की काय घडणार एक्सपायरीला ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर पाहूयात की आता पुढे काय घडणार आहे ते. कारण कालपर्यंत जर आपण पाहिलं तर काल एक मॅसिव्ह गॅप डाऊन RBIच्या न्यूजमुळे आपल्याकडे पाहायला मिळालं. चांगल्यापैकी मार्केट खालीसुद्धा गेलं होतं, परंतु तिथनं आपल्याला रिबाउंड झालेलं पाहायला मिळालं आणि मार्केटमध्ये एक ड्रामॅटिक रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. तर आता बेसिकली पहा, RBIनं जी न्यूज दिलेली आहे त्याचं ॲनालिसिस आपण अगदी एका मिनिटात करू. RBIने काय सांगितलं आहे की आतापर्यंत ब्रोकर जे कोलॅटरल ठेवत होते ऑप्शन सेलिंगसाठी, तर ते जे कोलॅटरल होतं तर ते 50% स्वतः ठेवायचे आणि 50% आपण काय म्हणतो की बँक गॅरंटी द्यायची. ओके, अशातला प्रकार होता. म्हणजे पूर्ण पैसे देण्याची गरज नव्हती. परंतु आता RBIनं काय सांगितलं आहे की तसं चालणार नाही. तुम्हाला 100% जे काही आहे ते डिपॉझिट करावं लागेल आणि तरच तुम्ही बँक गॅरंटी घेऊ शकता. कारण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा तुमची रिस्क बँकेने काय घ्यायची. ओके. आता कुणाच्या दृष्टीने चांगलं आहे, कुणाच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे ते पाहूयात. तर जे काही BSE सारखे स्टॉक आहेत, म्हणजेच इंटरमिडिटरीज, BSE असेल, NSE असेल, त्यानंतर CDSL वगैरे असेल, तर यांच्यासाठी निगेटिव्ह आहे. त्यानंतर जे काही ब्रोकिंग कंपनीज आहेत त्यांच्यासाठी निगेटिव्ह आहे, कारण व्हॉल्यूम्स जे आहेत तर ते सक होतील. त्यानंतर पॉझिटिव्ह कोणासाठी आहे, जे बँकिंग स्टॉक्स आहेत, NBFCs आहेत, त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, कारण त्यांच्याकडे जास्तीत जास्त डिपॉझिट्स येतील आणि त्यांना खूप कमी आपण काय म्हणू शकतो की रेट ऑफ इंटरेस्टवरती त्यांना पैसे मिळतील. ओके. म्हणजेच काय की या गोष्टी जर आपण पाहिल्या तर काहींसाठी पॉझिटिव्ह, काहींसाठी निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे काल आपल्याला एक गॅप डाऊन पाहायला मिळालं होतं, परंतु ते रिकवर झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. जर आता आपण आजच्या मार्केटकडे पाहिलं तर एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे IT स्टॉक्समधला सेल ऑफ हा आता संपलेला आहे का, हा प्रश्न आपण विचारू शकतो का. तर काल रात्री आफ्टर मार्केट एक डेटा आलेला आहे, तो म्हणजेच की भारतानं किती एक्सपोर्ट केलं आणि किती इम्पोर्ट केलं याचा लास्ट मंथचा डेटा आलेला आहे. त्यामध्ये जे गुड्स वगैरे त्याच्यात आपण काय पाहण्याची जास्त गरज नाही, परंतु जे IT सर्व्हिसेस आहेत, जे आपण एक्सपोर्ट केलेत तर ते त्याच्या आधीच्या महिन्यापेक्षा जे आहे तर त्याच्यामध्ये 25% इन्क्रीज झालेलं आहे लास्ट मंथमध्ये. म्हणजेच काय की येणाऱ्या नेक्स्ट क्वार्टरमध्ये जे काही रिझल्ट येतील IT स्टॉक्सचे, तर साहजिकच आहे की ते जे काही वाढलेले एक्सपोर्ट आहे तर ते रिफ्लेक्ट होईल त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये. ओके. म्हणजेच काय की आता एक ॲझम्पशन असं म्हटलं जाऊ शकतं की येणारं जे काही क्वार्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला IT स्टॉक्सचे रिझल्ट जे आहेत तर ते चांगले पाहायला मिळतील. ओके. कारण सर्व्हिस एक्सपोर्ट वाढलेला आहे 25% आणि 25% ही खूप सिग्निफिकंट अमाऊंट आहे, हे लक्षात घ्या. परंतु जर आपण पाहिलं की म्हणजे नियर टर्म जर पाहिलं तर पॉझिटिव्ह दिसते IT स्टॉकसाठी, परंतु थोडंसं लाँग टर्म जर पाहिलं तर नेगेटिव्ह आहे. आणि ते सगळ्यांनाच माहीत आहे की जी काय AI येणार आहे तर ते छोटी मोठी जी काही लिगल कामं आहेत किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणून याच कंपन्या प्रोव्हाइड करत होत्या, TCS, इन्फोसिस, विप्रो वगैरे, तर यांना आता ती कामं मिळणार नाही आहेत. ओके. कारण AI जे आहे ते इटसेल्फ स्वतःच ती कामं करणार आहे. म्हणजे फार फार तर क्रिटिकल कामं यांना मिळतील. मग आता साहजिकच आहे की लाँग टर्ममध्ये जर आपण पाहिलं तर ते निगेटिव्ह दिसते. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा आता हे स्टॉक्सवरती जाण्याचा प्रयत्न करतील IT स्टॉक्स, मग त्याच्यासाठी पॉझिटिव्ह रिझन हे असू शकतं की जसं आता आपण पाहिलं की सर्व्हिस एक्सपोर्ट इन्क्रीज झाला आहे, मग ते बॅलन्स शीटमध्ये इन्क्रीज होईल, त्यानंतर बॅलन्स शीट चांगलं लागेल वगैरे वगैरे, असे जे काही गुड न्यूज येतील तर त्याच्यावरती जेव्हा जेव्हा स्टॉक्सवरती जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्याच्यामध्ये एक मेजर सेलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.
आणि जोपर्यंत ह्या स्टॉक्सचं री रेटिंग होत नाही, व्हॅल्युएशन कंट्रोलमध्ये येत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की आय टी स्टॉक्समधले सेलिंग जे आहे तर ते थांबेल. आणि जे ऑब्वियससुद्धा आहे, कारण त्याच्यापेक्षा चांगले स्टॉक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके. तर आता मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर निफ्टी एका रेंजमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. डाऊन साईडला 25,500, अप साईडला 26,000. ओके. या दरम्यान निफ्टी राहू शकतं. आता टेक्निकल चार्टवरती जर आपण डेली बेसिसवरती जर पाहिलं तर निफ्टी डबल बॉटम बनवलं, म्हणजे एकंदर डबल बॉटम बनवलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आता याचं कन्फर्मेशन कधी येईल, म्हणजे कालचा जो काय लो आहे तो सेकंड बॉटम आहे, याचं कन्फर्मेशन कधी येईल, जेव्हा मार्केट 26,000 क्रॉस करून डेली बेसिसवरती वरच्या बाजूला क्लोज करेल तेव्हा. म्हणजे 26,000 ही एक सिग्निफिकंट लेवल आहे, ज्याच्यावरती जर मार्केटनं आता क्लोज केलं तर आपण म्हणू शकतो की हा डबल बॉटम फॉर्म झालेला आहे आणि मग मार्केट 26,000च्या पुढे रॅली करायला सुरुवात करेल. तर मग आता नक्की काय घडणार आहे ते पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर ते पॅटर्न पाहिलं तर ते तुमच्या लक्षामध्ये येईल. आता जर आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर काल FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे, परंतु सेलिंगचं क्वांटम मात्र कमी केलं आहे. साधारण 900 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्यानंतर जर आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स पाहिले तर त्यांनी ऑलमोस्ट 1700 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जर गिफ्ट निफ्टी आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, की जे ऑब्वियस आहे, कारण काल मार्केटनं जे खालनं जेवढी रॅली केली, रिबाउंड केलं, तर ते ॲडजस्ट होण्यासाठी थोडंसं खाली ओपन होणं स्वाभाविक आहे, फार जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे. तर मग आता जेवढं काही काल जो बॉटम बनवला आहे तर त्याच्या 50% ॲटलिस्ट रिट्रेस झालं तर ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त रिट्रेस ही चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजेच काय की जर डबल बॉटम फॉर्म व्हायचा असेल तर सगळ्यात पहिली कंडिशन काय की कालचा जो लो आहे आणि कालचा जो हाय आहे याच्या ॲटलिस्ट 50%पर्यंतच रिट्रेसमेंट गरजेची आहे. तिथनं मार्केटनं पुन्हा वर जाणं गरजेचं आहे. भले कन्सॉलिडेट करत हळूहळू हळूहळू वर जाईल, परंतु वर जाणं गरजेचं आहे. आणि एकदा 26,000 डिसेसिव्हली ब्रेक केला की त्यानंतर आपण म्हणू शकतो की हा जो काही डबल बॉटम आहे तो फॉर्म होईल आणि तिथनं पुढं मार्केट चांगल्यापैकी एक रॅली आपल्याला दाखवेल. त्यामध्ये आता कोण पार्टिसिपेट करतो कोण नाही ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आता पाहूयात की सर्व्हिस एक्सपोर्ट जो आहे तर त्याचा जो डेटा आलेला आहे तर तो IT स्टॉक्सला सपोर्ट करतो की काय करतो ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण IT स्टॉक्समध्ये खूप जास्त कन्फ्युजनसुद्धा आहे. तर होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.